वंचित बहुजन आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जो काही निर्णय आहे तर तो आज संध्याकाळी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे। आज संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक होईल, त्यात सविस्तर चर्चा होऊन निर्णय ठरेल आणि जो काही आज निर्णय आम्ही घेऊ तो उद्या सकाळी 11 वाजता अकोल्यात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही तो जाहीर करणार आहोत। महाविकास आघाडीतून नक्की निरोप आला का? आता त्या संदर्भात जे काही कम्युनिकेशन असेल किंवा जे काही असेल ते सगळं सविस्तर त्याची जी काही माहिती आहे ती उद्या स्वतः बाळासाहेब आंबेडकर देतील। महाविकास आघाडीसोबत काय बोलणं झालं आहे, काय होतं आहे किंवा काय ठरलं, आज संध्याकाळपर्यंत काही घडामोडी ज्या काही घडत आहेत त्यातून त्यावरती चर्चा करून निर्णय घेतला जाईल राज्य कार्यकारिणीकडनं आणि तो निर्णय उद्या बाळासाहेब जाहीर करतील। परतीचे डोर पूर्णतः कापले गेलेले नाही, डायलॉग सुरू आहे, ते उद्याच कळेल। आता पत्रकार परिषद आजची होती ते उद्यावर ढकलली आहे का? नाही, असं नाही आहे। आम्ही सुरुवातीपासून हे सांगितलेलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू, 4 पक्ष एकत्र येऊन लढतील आणि ही महाविकास आघाडी जी आहे ती इंटॅक्ट राहील यासाठी। तर शेवटचा दिवस म्हणजे कुठला, तर ज्या दिवशी फॉर्म भरण्याचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतो। उद्या पहिल्या टप्प्यातलं जे मतदान होतं किंवा निवडणूक होती आहे पूर्व विदर्भातली, त्याचा उद्या शेवटचा दिवस उद्या आहे। त्यामुळे आपण उद्याच्या दिवसापर्यंत थांबतो आहे। आज रात्री आम्ही संध्याकाळी सगळे राज्य कार्यकारिणीचे सदस्य जे आहोत बसू, त्यावर चर्चा करू आणि आज संध्याकाळी निर्णय घेऊन तो उद्या सकाळी आम्ही जाहीर करू। एक सर्वात शेवटच्या क्षणापर्यंत जर शेवटची तारीख आहे पहिल्या टप्प्यात, एक शब्द हेकेखोरपणा जो झाला तो नेमका कोणाकडून झाला, काय इतका डिले झाले? आता काय झालं, आम्ही वेळोवेळी जनतेला अपडेट देत राहिलो की बैठकांमध्ये काय होतं आहे, काय पद्धतीनं चालू आहे। जे एक चित्र रंगवलं गेलं होतं की वंचित बहुजन आघाडीमुळे जागा वाटप थांबलं आहे, तर ते एक खोटं होतं। ते आता सिद्ध झालेलं आहे। शेवटी आमच्यावरती ज्यावेळेला हे सगळं खापर फोडलं जायला लागलं त्यावेळेला आम्हाला माध्यमांसमोर सांगावं लागलं की यात आमचा काही संबंध नाही आहे। या 3 पक्षांचं 15 जागांवरती भांडण आहे, 10 जागांवरती शिवसेना आणि काँग्रेसचं भांडण आहे जे अजूनही सुरू आहे, 5 जागांवरती 3 पक्षांचं मिळून भांडण आहे। शेवटची बैठक म्हणून 5-6 बैठका झाल्या त्यांच्या, मात्र अजूनही तिढा यांचा सुटत नाही आहे। काल मातोश्रीवरती बैठक झाली, अजूनही तुम्ही बघताय बातम्यांमध्ये, तुम्ही स्वतः सांगताय की अजून यांचा निर्णय झालेला नाही आहे। त्यामुळे आता जनतेला कळालं आहे की हे लांबण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काहीही रोल नव्हता। यांच्यातलेच 15 जागांचे तिढे सुटत नाही आहेत, त्यामुळे यांच्यात आपापसात वाटप होत नाही, मग वंचितला दोष देण्यात काय अर्थ आहे? आणि बाकी आता ज्या काही गोष्टी असतील त्या घडून गेलेल्या आहेत। आजचा दिवस आहे, संध्याकाळपर्यंत काही घडामोडी ज्या काही घडतील आम्ही बसून त्यावर सगळी चर्चा करू, फायनल निर्णय घेऊ, पक्ष म्हणून तो निर्णय घेऊ आणि उद्या पक्षाचा जो काही अधिकृत निर्णय असेल तो राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे जाहीर करतील।